नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। यंदा 2025 मध्ये मार्गशीर्ष महिना 21 तारखेपासून चालू होत आहे आणि या महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं। त्याचबरोबर अशा काही चुका आहेत ज्या आपण आवर्जून टाळल्याने माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कृष्णदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात। त्या कोणत्या चुका आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडणार आहेत आणि बऱ्याचदा प्रश्न येतो की मी तर व्रत करतच नाही किंवा मी उपवास धरत नाही, तरीसुद्धा आपण ह्या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत आणि हे नियम आपण पाळले पाहिजे। ते कोणते आहेत चला बघूया। सगळ्यात प्रथम नियम म्हणजे स्नान करून म्हणजे झाल्यानंतर आपल्या घरातील मोठा व्यक्ती असो किंवा छोटा व्यक्ती असो त्याने सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या पवित्र महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार जो आहे तो टाळायचा आहे। जसं आपण श्रावण महिन्यामध्ये काही नियम पाळत असतो, मांसाहार टाळत असतो, तसा हा सुद्धा महिना पवित्र मानला जातो, म्हणून हा नियम सुद्धा आपल्याला पाळायचा आहे। मांसाहार आवर्जून टाळायचा आहे। आता तिसरी गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते। त्यामुळे त्यांचे जे काही मंत्र असतील, विष्णू सहस्त्रनाम असतील, स्तोत्र असतील याचं पाठन करावे, अष्टके असतील, या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात मोठा पाठ केल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल आणि शुभ कार्य घडत असतात। तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदीचं लेपन करावे। हळदीचं लेपन जे आहे ती उंबरवठ्याला तुम्हाला करायचं आहे। जे आपले दरवाजाचे चौकट असते त्याला हळदीचं लेपन केल्या जातं। शक्यतोवर आपण रोज नाही करू शकलो तर अर्थातच तुम्हाला दर गुरुवारी तरी हे लेपन, हळदीचं लेपन जे आहे तुमच्या चौकटीला, दरवाजाचं उंबरवठा असतं त्याला करायचं आहे। त्याचबरोबर असं म्हटलं जातं शास्त्रानुसार की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आंब्याचं तोरण जे आहे ते आपल्या दरवाजाला लावावं, कारण आंब्याचे पानं हे खूप शुभ मानले जातात। वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर पडण्यासाठी फायदा होतो आणि त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाही। त्यामुळे आंब्याचं तोरण लावणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तसंच पुढची टिप्स अशी असते की चुका अशी आहे की उसने पैसे कोणाला मागू नये किंवा कोणाला देऊसुद्धा नाही। जर खरंच कोणाला गरज असेल, अर्जंट काम असेल, दवाखान्याची काही एखादी गोष्ट असेल तर अर्थातच तुम्ही देऊ शकता। बऱ्याचशा महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत असतात, त्यामध्ये केस धुवायचे किंवा नाही धुवायचे। तर बघा, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की गुरुवारी केस धुवू नाही, उपवास असेल तरीसुद्धा आपण बुधवारी म्हणजेच की आदल्या दिवशी केस धुवावेत। मासिक धर्म असेल किंवा मग काही अडचण असेल, विटाळ वगैरे असेल तर अर्थातच तुम्हाला थोडीशी हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर शक्य असेल तर केस धुवायचे आहेत, नाहीतर गुरुवारी केस जे आहेत ते आवर्जून टाळायचे आहेत, धुवायचे। त्याचबरोबर असं म्हटलं जाते शास्त्रानुसार, वास्तुस्टिपनुसार की गुरुवारी फरशी जी आहे ती पुसायची नसते। पण आता आपण पूजा मांडणार आहे तर त्या ठिकाणची जी जागा आहे ती आवर्जून आपल्याला पुसूनच जी आहे ती पूजा तिथे मांडायची आहे। बाकी फरशी वगैरे जी आहे, फरशी जी आहे तुम्हाला नाही पुसली तरीसुद्धा चालते। त्याचबरोबर ज्या महिला असतात ते व्रत करत असतात तर त्यांनी पोथी कधी वाचावी, कधी शुभ मुहूर्त असते, तर बऱ्याचदा काय होते की आपण सकाळी कधी कधी मांडल्यानंतर वाचतो, कधी दुपारी। तर तसं न करता अगदी दिवे लागायची वेळ जी असते म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते त्यावेळी जर आपण पोथी वाचली तर अर्थातच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो, कारण माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अशा वेळी जर आपण पोथी वाचली तर अर्थातच आपल्या व्रताचं योग्य फळ आपल्याला मिळत असते। आता हे व्रत वगैरे कशासाठी करायचे असतात तर अर्थातच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधानी या सगळ्या गोष्टी नांदाव्यात म्हणून आपण व्रत, वैकल्य, पूजा, अर्चना करत असतो आणि त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि व्यक्ती जो आहे तो सकारात्मक ऊर्जेने भरून राहतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।